उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारे असे पेय जे पित्तनाशक, पाचक आणि आरोग्यदायी आहे ते म्हणजे सोलकढी, जे अतिशय पौष्टिक पेय आहे. त्याची रेसिपी पाहणार आहोत. सर्वांना निवेदन आहे, तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि तुम्हाला त्या पाहण्याचा आनंद सर्वात आधी घेता येईल. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. आपण आता सोलकढीला लागणारं साहित्य पाहून घेऊया. मी 1 वाटी खोबरं, ओलं नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, कापून बारीक. तुम्ही किसूनही घेऊ शकता, मी कापून घेतलेलं आहे. ते मी 10 ते 15 कोकमं भिजत घातलेली आहेत. नंतर मी अशा प्रकारे चुरून घेणार आहे. मीठ घेतलंय चवीप्रमाणे. थोडीशी साखर घालणार आहे चवीसाठी. जिरं घेतलंय. थोडेसे आल्याचे काप घेतलेत. एकच मिरची घेतली आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. थोडीशी कोथिंबीर वरून घालायला. कोकम अशा प्रकारे छान सुरवून घ्यायचे. कोकम हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात, पित्तनाशक आहे ते. म्हणून गरमीमध्ये उन्हाळा सुरू झाला ना, कोकम सरबत, सोलकढी असे थंडगार पेय पिल्याने आपलं पित्त कमी होतं, पाचक असतं ते. आता हे जे कोकम आपण चुरवून घेतलेलं आहे ना, ते आपण एका वाटीमध्ये गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे प्रॉपर त्याचा आगाळ निघून जाईल आणि चोथा बाजूला राहील. आता हे खोबरं आपण वाटून घेऊया, त्याचं दूध काढण्यासाठी नारळाचं. त्यात मी 1 मिरची घालते तोडून. आल्याचे काप घालते ह्याच्या तुकडे. 2 लसणाच्या पाकळ्या काढल्यात त्या घालते. जिरं घालते आणि ह्यात पाणी घालून छान वाटून घेते. आता आपलं वाटून झालेलं आहे. एका भांड्यात आपण गाळून घ्यायचंय. रुमाल घ्यायचा पातळ, त्याच्यामध्ये हे घालायचं आणि मस्तपैकी गाळून घ्यायचं. सुरुवातीचं जे दूध आहे ना, ते एकदम घट्ट निघतं. हीच प्रोसेस जी आहे ना दूध काढायची, असं मस्त पिळून घ्यायचं. ते 3 वेळा करायचं आहे आपल्याला. हे बघा कसं मस्त छान घट्ट दूध निघालेलं आहे. आता हे पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे, फिरवून पाणी घालून. हे पुन्हा वाटून एकदा झालेलं आहे. दुसऱ्यांदा ते गाळून घेतेय त्याच पद्धतीने. मस्तपैकी असं दाबून गाळून घ्यायचंय छान. अजून एकदा अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचंय. तर आपलं नारळाचं दूध रेडी झालेलं आहे. त्यात आता आपण कोकमाचं आगाळ म्हणजे आपण जे कोकम चुरून घेतलेला पाणी केलेलं आहे ते घालणार आहोत.
कोकम आगळ घातल्यानंतर ते मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं छान. असं छान झालेलं आहे. तर आता मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. थोडीशी चवीसाठी साखर घालते, जास्त नाही घालायचंय, थोडीशी घालायची. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. कलर पण मस्त आलेला आहे आपल्या सोलकडीला. आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही. छान आपली सोलकढी मस्तपैकी रेडी झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. एक नंबर आपली सोलकढी रेडी झालेली आहे. आपण मस्तपैकी ग्लासमध्ये काढून घेऊया. तुम्हाला थंड हवी असेल तर ती फ्रीजमध्ये ठेवून प्या आणि अशीच पिली तरी चालेल. बघा मस्तपैकी छान सोलकढी रेडी झालेली आहे. ही सोलकढी आपल्या आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी असते. पित्तनाशकही आहे आणि उन्हाळ्यात ह्याचा फार उपयोग होतो आपल्या शरीराला. त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.